अज्ञात चोरांनी चक्क ट्रॅक्टर केला लंपास, गुन्हा दाखल, पोलिसांची शोध मोहीम. बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत पळसो बढे येथील घरासमोर उभा असलेला ट्रॅक्टर व ट्रॉलीसह लंपास केल्याची घटना 6 नोव्हेंबर गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेची फिर्याद दिल्यावरनं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात सीसीटीव्ही कॅमेरासह परिसर पिंजून काढला, तर अज्ञात भामट्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पळसो बढे येथील शेतकरी विशाल रेवसकर यांनी दिनांक 5 नोव्हेंबर बुधवारी सायंकाळी शेतातील कापूस गाठोडे घेऊन आले. दरम्यान सदर ट्रॅक्टर मुंडा क्रमांक MH 30 AZ 8192 अंदाजे किंमत 4 लाख रुपये व ट्रॉली क्रमांक MH 28 E 117 अंदाजे किंमत 1 लाख रुपये घराच्या मागील देवी कार यांच्या घरासमोर उभी केली होती. दरम्यान गुरुवारी सकाळच्या सुमारास दोनही ट्रॅक्टर व ट्रॉली दिसत नसल्याने शोधाशोध घेतला, परंतु मिळाले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे, हेड कॉन्स्टेबल उमेश पुरी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून सीसीटीव्ही कॅमेरासह परिसर पिंजून काढला. दरम्यान शेतकरी विशाल रेवसकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून बोरगाव मंजू पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध तपास घेत सुरू केला आहे. दरम्यान सदर ट्रॅक्टर व ट्रॉली चोरी झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश पुरी हे करीत आहे. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी अकोला तालुका प्रतिनिधी किशन गवई, पैल पाळा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.